आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. प्रथम आत्मा गुरु नमस्ते. सन्माननीय मंजुश्री मॅमला शतशः चरणस्पर्श नमस्कार. आज मी ग्रँडमास्टरला आल्यामुळे जे काही माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मकता बदल घडले ते केवळ फक्त मंजुश्री मॅम मुळेच घडले. आणि मी सगळ्याच श्रेय मॅमला देते. कारण आज मी मॅमशी जुळली. मला बऱ्याच दिवसापासून मॅमशी जुडायचं होतं, मॅमच्या सहवासात यायचं होतं. मॅमच्या जसं वटवृक्षाखाली आपण राहतो तसं मला मॅमच्या छायेखाली मला राहायचं होतं आणि याच्या पुढील आयुष्य मॅमच्या छायेखालीच मला घालवायचं होतं. आणि मी आले. त्याच्यानंतर मग मी काही छोटे मोठे जे ग्रँडमास्टर म्हणजे काय किंवा ग्रँडमास्टर झाल्याच्या परिचय. नंतर आपण परिचय. मी शुभांगी डोरले, नाशिक. आणि मी ग्रँडमास्टरला जेव्हा आले, तेव्हा ग्रँडमास्टर म्हणजे नेमकं काय आहे आणि ग्रँडमास्टर केल्याने काय आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतं, याचं मला काही ज्ञान नव्हतं किंवा काही माहिती नव्हतं. पण मला ते अनुभवायचं होतं आणि ते मॅमच्याच हाताखाली येऊन मला ते अनुभवायचं होतं आणि मी आले, जुडले मॅमशी. मला खूप आनंद झाला मॅम, जी मी आता शब्दात नाही सांगू शकत. धन्यवाद. धन्यवाद. बस. त्यानंतर जे काही माझं म्हणजे प्रवास सुरू झालं, ते म्हणजे छोटे-मोठे बदल खूप काही घडले. छोटे-मोठे म्हणजे आपण जे काही ग्रँडमास्टर किंवा ग्रँडमास्टरच्या शब्दाला खूप मान आहे किंवा किंमत आहे किंवा ग्रँडमास्टर जे काही बोलेल तेच घडेल, असे जे काही म्हणतात ते खरंच मला अनुभव आलेले आहेत. म्हणजे जे बोललं, एका मैत्रिणीला जुडायचं होतं रेकीशी आणि तुमची बॅच सुरू झाली. तिचा मोबाईल खराब झालेला होता आणि तिला म्हटलं, "काही नाही, होईल," म्हटलं, "मॅमचे 2-3 दिवस मॅम पुढे ढकलतील क्लास." आणि नेमकं तसं झालं. तुम्ही 11चा क्लास 13ला सुरू केलं आणि तिला पण छान वाटलं. मेन म्हणजे मॅम ती पण आनंदी झाली. 7च्या बॅचला आहे ती, प्रियंका मेंदळे म्हणून. हं, हं, हं. तसे छोटे-मोठे बदल घडले. नंतर आम्ही एकत्र भेटलो दोघी. तिचे मिस्टर फॉरेनला असतात, फिलिपिन्सला. आणि दोघांमध्ये खूप वाद आहेत. म्हणजे पटत नाही. पर्सल. पर्सल. मग ती बोलली की मला तू हिलिंग दे त्यांना मिस्टरांना. मी म्हटलं मी अजून बाहेरच्या व्यक्तीला दिली नाही आणि माझा तेवढा आत्मविश्वास नव्हता मॅम की मी बाहेरच्या व्यक्तीला देऊ की नको. ती ऊर्जा पुरेल किंवा नाही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मी फक्त घरी मुलांना किंवा घरी जे छोटे-मोठे आपले आहेत त्यांना द्यायची किंवा घरातल्या घरात माझा तेवढा प्रवास सुरू होता. पण बाहेरचा प्रवास मी सुरू नव्हती केली. ती मागे लागली, "नाही," म्हणे, "तू देऊन बघ, करून बघ, करून बघ, होईल." आणि खरंच मी केली. त्यांच्या 4थ्याच दिवशी तिला फोन आला आणि व्यवस्थित सगळे छान बोलायला लागले ते. आणि हं. आज पण मी शेअरिंग करताना पहिल्यांदा तिला विचारलं, की "मी शेअर केलं तर चालेल का?" तिने जेव्हा हो अच्छा. म्हटलं, तेव्हा मी ही शेअर केली मॅम. बरं, बरं, कारण बरं. पर्सनल लाईफबद्दल आपण एकाकी शेअर नाही करू शकत मग. हां, हां, हां. असंच म्हटलं हं. होतं, की बाबा पर्सल कोणाचं नाव नाही घ्यायचं असं. नाही, हां. नाही, नाही, नाही. मी पहिल्यांदा तिला विचारलं मॅम, की दुपारला तिला कॉल केला. म्हटलं, "मी शेअर करू शकते का?" म्हणे, "हो ताई, कारण सगळं काही चांगलं घडलं त्याच्यामुळे तुम्ही शेअर करा." म्हणे, "बिनधास्त करा. मला काहीही प्रॉब्लेम नाही." आणि हां. खूप छान ते बोलले. खूप छान वाटलं, की खरोखर आपण जी काही आपली ऊर्जा आहे ती पोहोचू शकते बा. हां, हां. आज आपल्या देशातच नाही तर फॉरेनला पोहोचू शकते. इथपर्यंत विश्वास आला. येस. हे खरी गोष्ट खरं. आहे. हां. हां. आणि दुसरा अनुभव म्हणजे मला आणि जसा महत्वाचं म्हणजे लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल तिच्यासाठी घ्यायचा होता त्या सेशनमध्ये. पण त्या दिवशी ती नव्हती. म्हणून मग आम्ही आमची रेग्युलर प्रोटोकॉल घेतले. तुम्हाला माहिती आहे की लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल आपला पुढच्या आठवड्यामध्ये असतो. पहिल्या आठवड्यात नसतो. तर तिच्यासाठी म्हणून स्पेशल घेणार होती. पण युनिव्हर्सला हा अनुभव द्यायचा होता, की हां. शुभांगीनी ऊर्जा पाठवली म्हणून त्या गोष्टी झाल्या. म्हणून तो प्रोटोकॉल सुद्धा घेतला गेला नाही. हां. आणि दुसरा अनुभव म्हणजे मॅम जसं अनघा मॅमनी सांगितलं, की त्यांना पण गॅसेसचं प्रॉब्लेम होतं. त्याच प्रकारे मला पण होतं. मी आयुर्वेदिक औषध पण सुरू केलेली होती, की पोट साफ होत नव्हतं किंवा कुष्ठतेचा त्रास होता तर. पण मी ग्रँडमास्टरला जुळल्यापासून मी एकही ती औषध घेतली नाही. माझी औषध जशीची तशी ती घरात पडलेली आहे आणि ऑटोमॅटिक माझा तो त्रास कमी झाला फक्त आणि फक्त मेडिटेशनमुळे. तुम्ही सांगितलेली मी मेडिटेशन रेग्युलर करते आणि वेळात वेळ काढून करते. जसं मला वेळ मिळेल तसं मी करते. खूप छान. ही सगळंच बदल मॅम फक्त तुमच्यामुळे घडलं. तुमच्याशी जुळली त्यामुळे सगळं हे मला बदल जाणवलं. त्यामुळे आता याचा पुढचा प्रवास फक्त तुमच्या छायेखाली राहून मला पुढे आयुष्यामध्ये करायचा. जेवढेही गुरु येत असतात आपल्या, त्या सगळ्यांसाठी कायम कृतज्ञ असा.
ओके. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने भरभरून द्यायचा प्रयत्न करत असतो. सगळ्यांनी घ्यावं, भरभरून घ्यावं. रिव्हर्स जर्नी बद्दल काय बोलणार आणि आवडलेलं सेशन कोणतं? प्रत्येक सेशन आवडलं मॅम मला. आणि मेडिटेशन मध्ये वटवृक्ष मेडिटेशन जास्तीत जास्त आवडलं, की आपण वटवृक्ष जसा फुलतो त्याप्रमाणे आपण फुलून बाकीच्यांना आपण आपल्या छायेखाली आपण आधार देऊ शकतो. आपण रेकीबद्दल त्यांना सांगू शकतो. आणि ज्यांच्या काही आयुष्यामध्ये संकट आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना रेकीशी जुळून त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. खरंच खूप छान. किती वर्ष मागे गेलात? किती आज किती माझी सांगावं आजची वाटते? 35 सांगावं असं वाटते मॅम. वाव. 30 का? का म्हणून तर नाही मॅम, पण मला असं वाटतं की मी आज तेवढ्या वयाची आहे आणि खरंच म्हणजे कुठे बाहेर गेली तरी मला आज म्हणतात की तुझा एवढा मोठा मुलगा आहे असं वाटत नाही. मोठ्या मुलासोबत जरी गेली तरी म्हणजे सगळे असे बोलतात की असं वाटत नाही की तुझा मुलगा 12वीला आहे किंवा एवढा मोठा आहे म्हणून. खूप सुंदर. खूप हम्म. छान. घडवलं तर स्वतःला. हो ना? ओके. बघा, आपण म्हणतो की बाबा 15 दिवसात होईल, महिन्यामध्ये होईल. खरं सांगा ग्रँडमास्टर असं असं आहे का बरं? की 2 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात, महिन्यामध्ये होऊ शकते? तुम्ही सांगा मला. नाही, नाही, नाही होऊ शकत. नाही ना, मिळूच नाही शकत, होऊच नाही शकत. तुम्ही काहीही करा, कितीही प्रयत्न करा. पण ग्रँडमास्टरचा हा अभ्यास, ही पायरी-पायरीने जाणं आहे, ही प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस व्हायला आणि त्या माईक बंदच ठेवा. ही प्रोसेस व्हायला वेळ लागते. या या प्रवासामध्ये एक-एक ऊर्जा ग्रहण करत जाणे, एक-एक मेडिटेशन, ते सेशन अ, आहे ना त्यामध्ये ते अगदी म्हणसाल की बाबा कमी वेळामध्ये व्हावं, तर ग्रँड मास्टर होणे नाही. ती आतली जर्नी नाही होऊ शकत. अंतर्बाह्य जर बदल करायचा आहे, तर एवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल. एक असते तुम्हाला सांगते मी 45 दिवसामध्ये सेशन संपवेल, पण नाही होऊ शकत. आणि मला एक सांगा, 1 दिवस तरी टाईमपास केला काय हो आपण? अनिता बंदे, आता थांबा. अनिता माझी लाडकी. हां, ओके. डोरलेताई तुम्हालाच म्यूट केलं बहुतेक. हं. नाही मॅम, मीच केली हां. होती म्यूट. तुम्ही तर बोलत असल्यामुळे. असं आहे, ही ऊर्जा आपण प्रयत्न करतो खूप सारा, की आपल्याला कमी वेळामध्ये नाही होत. एक दिवस टाईमपास होत नाही सेशनमध्ये. प्रत्येक दिवस हे विशेष सेशन असते आणि कुठलं सेशन निवडावं? हं, हा मोठा सर्वच प्रश्न पडतो. हो ना. खूप सुंदर. शुभांगीला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर विचारू शकता. चालेल शुभांगी? चालेल मॅम. ओके, चालेल. काय आलं तुमच्या हातून? शुभांगीला विचारावं असं? बोला, संगीता मॅडमला विचारा. माईक सुरू करा संगीता मॅडम. बघा, शुभांगी तशा आपल्या सेशनला म्हणजे वेगळ्या सेशन मधून आलेल्या आणि त्यांनी सगळ्यांना एक केलं. सगळ्यांसोबत मिसळून वगैरे म्हणजे ना एक परिवार तयार झाला आणि त्या परिवाराच्या एक भाग झाल्या. सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं, की ॲडजस्ट करतील, नाही करतील. पण खरंच तुम्ही खूप छान प्रकारे स्वीकाराचा भाव ठेवला. भरभरून ग्रहण केलं. ती ग्रहण करण्याची क्षमता आणि पहिल्या सेशन पासून दिलेला तो योग्य प्रतिसाद याने तुम्हाला खूप जास्त पुढे आणलं. खरं तर मला माहिती आहे, की तुम्हाला सांगायचं भरपूर आहे. पण ना सगळ्या गोष्टी अशा आहेत, की त्या जाहीर करता येत नाही. हा, तेच हो मॅम, बरोबर आहे. कारण काय बोलावं, काय नाही बोलू ह्या सगळ्या गोष्टीचं बंधन आहे आपल्याला. हं. नक्कीच हो सगळ्यांना मॅम. सांगते, की बघा जेही काही शेअरिंग तुम्ही स्वतःहून तयार झालेले आहात शेअरिंग करायला. पण तरीही काही पर्सनल शेअरिंग नाही करता येत, नाही करायची. ओके? हां. कारण आपण आणि जे गाठोडे सोडून दिलेले आहेत, ते नाही उकलत बसायचे परत. फक्त आता मी काय आहे याकडे लक्ष द्यायचं आणि भविष्याची वाटचाल खूप सुंदर, खूप प्रगतीची करायची. संगीताताई काय विचारता?
म्हणजे मी त्यांना पाहायची ना, शुभांगी म्हणजे शुभांगी ताईंना, त्या रोजच्या सेशनचे लिहून घ्यायच्या. रायटिंग त्यांच्याकडे असायचं, म्हणजे त्यांच्या जवळ असायचं. अजूनही बहुतेक त्या रोज करतात. ते मला फार त्यांचं आवडलं. हो मॅम, हो सुरुवातीपासून मला ती सवय, छोटे मोठे पॉइंट्स काढून ठेवायचे, ते कधी पण आपल्या आयुष्यात कामात येऊ शकतात. हो, ते खूप, मी पण ट्राय करायची पण मला ते जमत नव्हतं. पण ते छान वाटलं तुमच्याकडे पाहून. ते तुम्ही ते कंटिन्यू रोजच्या याच्यामध्ये पण करू शकता, आयुष्यामध्ये पण. तेच मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं. ओके, थँक्यू. बाकी मग तुम्ही छान आहात. थँक्यू, थँक्यू. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि प्रत्येक दिवशी शुभांगी तुम्ही आल्या त्या दिवसपासून प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक म्हणजे प्रत्येक दिवशी पुढच्या आठवड्यामध्ये शुभांगी वेगळ्या दिसल्या, त्यानंतरच्या आठवड्यात शुभांगी वेगळ्या दिसल्या, त्यानंतरच्या जसं जसं आपण एक एक झटकत गेलो, जसं जसं एक एक सोडत गेलो, खरोखर त्या आतून बाहेरून बदलत गेल्या. काय वाटते शुभांगी तुम्हाला? खूप छान वाटते मॅम. म्हणजे जी गोष्ट आपण स्वतः माझं एक आहे की समोरचा व्यक्ती चेंजेस नाही होऊ शकेल ना, तर आपण स्वतःमध्ये चेंजेस करायचं. आपण त्यांना चेंजेस येस. करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतः चेंजेस व्हायचं आणि पुढे काय करायचं ते आपण सुरू ठेवायचं. गुड. हे माझं खूप सुंदर. पहिलीपासून आहे मॅम. त्याच्यामुळे मी बाकी गोष्टींकडे, छोट्या मोठ्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष देत नाही. ठीक आहे, झालं ते झालं. कोणी सांगितलं आहे. ठीक आहे. चालायचं ते चालायचं. आपण पुढे नक्की. चालायचं, एवढं माझं आणि असते मॅम. पुढेच. आणि आता तर आपण माफ करायला शिकलोय, त्यामुळे प्रश्नच नाही राहिला. हो ना? आता आयुष्याचं उद्दिष्ट काय? आता आयुष्याचं उद्दिष्ट मला अ, आता बाकीच्यांच्या मनात असं, काही लोकांच्या मनात भीती असते, की जशी आता मुलं आहेत, तर आपले मुलं थोडे मोठे झाले, की काही लोकांच्या मनात शंका असते, की बिघडतील किंवा काही होतील. पण हो. मी रेखीला जोडल्यापासून मॅम माझ्या मनात ती काही भीती नाहीये. कोणी जरी बोलले, की माझे मुलं असे त्रास देतात, तसे नाही. नाही. आज मी सिम्बॉल टाकून त्यांना कंट्रोल करू शकते, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते आणि तीच माझी खरी संपत्ती आहे मॅम. आज खूप छान. हां. त्यामुळे माझं हेच उद्दिष्ट आहे, की मुलांना त्यांच्या पंखांवर छान उडतं करायचं, छान भरारी घेऊ द्यायची. त्यांच्या पायावर त्यांना छान मोठं केलं, की आणि त्यांनी ती भरारी घेतली, त्यांना मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे मला नक्कीच. पहिल्यांदा माझे उद्देश ते, की म्हणजे मुलांसाठी जे काही करायचं ते आई म्हणून स्वतःला अधिक उत्कृष्ट, अधिक छान घडवायचं आहे. हां, घडवायचं. खूप सुंदर. आनंदी आनंद मनातून ती सगळीकडे. भीती निघून गेली. हां, म्हणजे मनातून ती भीती, काही आता बरेचसे महिला असे बोलतात मॅम, की आता मुलं मोठे झाले, ऐकत नाही किंवा हे नाही. पण मला ती भीती पहिलेपासून नाही मॅम, कारण माझी मुलं तसे, म्हणजे जसं सांगितलं तसं ऐकतील. मित्र-मैत्रिणीसारखे हे करतील. काही गोष्टी माझ्याशी शेअर करतील, तर काही पप्पांशी शेअर करतील. पण असं नाही की ते गोष्ट लपवतील ते किंवा ते खोटं बोलतील, अशी काही बिलकुल दोन्ही मुलांना सवय नाही. त्याच्यामुळे जे काही आहे ते त्यांच्यासाठी आणि त्यांना पहिल्यांदा घडवायचंय. पहिल्यांदा फॅमिली, नंतर बाकीचं. नक्कीच. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा, ऊर्जावान राहा आणि भरभरून तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत, अशी आपण या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेला प्रार्थना करूया. खूप धन्यवाद शुभांगी. खूप ओके खूप मॅम. धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू. आनंदी आनंद सर्वीकडे.